हॅलो एंड वेलकम बॅक टू माय ब्लॉग. आहे आता वाजलेले 7 आणि टाटा थंबनेल बघून समजलं असेल हा ब्लॉग कुठल्या टॉपिकवर होणार आणि हा एपिसोड नंबर 3 आहे. मुंबई सोलापूर सिरीजचा हा लास्ट एपिसोड होणार आहे, कारण की आज मी चाललेलो आहे परत मुंबईकडे. तर आम्ही पुण्यावर स्टे केला 26 तारखेला आणि आज आहे 27 तारीख. आम्ही आता परत चाललोय मुंबई आणि आम्ही आता इकडनं जाणार अक्कलकोट डेपोला आणि त्याच्यानंतर तिकडनं पकडून कुठली पण आम्ही अक्कलकोट कल्याण, अक्कलकोट पुणे, तर असे बसेस आहे तिकडे, तर ते पकडून जाऊ. आता जास्त बडबड नाही करत, नाश्ता करायचा बाकी आहे, नाश्ता करतो आणि मग त्याच्यानंतर हा ब्लॉग कंटिन्यू करतो अक्कलकोट डेपोवरनं. आता फायनली आम्ही निघालो भक्तीनिवासमधनं चेकआउट केला आणि आता आम्ही इकडनं जाणार बाय रिक्षा अक्कलकोट डेपोला. 10,000 रुपये शेअरिंग जातो आणि हा ब्लॉग अक्कलकोट डेपोवरनं कंटिन्यू करतो. आता मध्ये 7:45 मी फायनली पोचलेलो अक्कलकोट बस डेपोला. तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवतो अक्कलकोट बस डेपो आणि पटकन बघ कुठली गाडी लागली आहे त्याच्यामध्ये जाऊन बसतो. तुम्हाला तिकीट फॅर सर्व सांगतो टू झेड. ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा. चला, हा अक्कलकोट बस डेपो आहे, तिकडे पूर्ण तिकडपासनं एवढं हितपर्यंत आहे आणि अजून रेनोव्हेशनचं काम चालू आहे. इकडे बाजूला हॉटेल पण बनतं आणि बस डेपो पण बनतं नीटपैकी. आणि इकडे चौकशी केंद्र आहे आणि इकडे बसायला थोडी जागा दिली आहे आणि असे बसेस लागले तुळजापूर, अक्कलकोट तुळजापूर, त्याच्यानंतर अक्कलकोट पुणे. आता आम्ही बघतो अक्कलकोट कल्याण किंवा पुणेमधनं जाऊ, बघू. फायनली आता शिवशाही भेटलेली आहे कल्याणसाठी. आता आराम के साथ AC मध्ये बस जायचं आहे पहिलं. आता किती वाजता आणि विंडो क्लीन येत सुद्धा, बाहेरचे व्ह्यू जास्त पण नाही दाखवू शकत. आता निघते आणि हे शिवशाही बस आहे. कंडिशन जरा खस्ती वाटते. हा AC विंड आहे, लाईट बंद आहे, चालू नाही होतं लाईट. आणि हे एमर्जन्सी विंडो आहे, ब्रेक करून जाऊ शकतो आणि क्लिनिंग जरासुद्धा पण आहे. आणि बाजूला हे आहे म्हणजे पाठी घेण्यासाठी, रिक्लाईन करण्यासाठी सीट आहे आणि इकडे कुशन आहे, कुशन नीट पण नाही आणि विंडो एकदम क्लीन नाही, काय पण नाही. आणि तिकडे टायमिंग आहे, बरोबर काम नाही करत आहे ब्लॉक. तर बघू तिकीट किती आहे, तिकीट फॅट सांगतो तुम्हाला उतरल्याच्या नंतर. जेवायला उतरेल ना तेव्हा सांगतो. एक गोष्ट दाखवायला विसरलो, इकडे USB पोर्ट पण आहे, बघू शकतात. आणि बस निघालेली आहे, आता थांबलेली आहे, ट्रॅफिक लागला आहे म्हणून. बाहेरच ट्रॅफिक लागला आहे पहिला. आता प्रॉपर निघते तेव्हा हा ब्लॉग कंटिन्यू करतो. आता मी झोपायला जातो, आराम करतो थोडा वेळ. जेव्हा दुपारची गाडी निघते तेव्हा तुम्हाला तिकीट फॅर आम्ही सर्व सांगतो. तर हा ब्लॉग जेव्हा थांबते तेव्हा हा ब्लॉग कंटिन्यू करतो. गाडी आलेली आहे सोलापूर बस डेपोला आणि आता इकडे मी वडापाव घेतला आहे. 2 वडापाव 30 रुपयाला. तर आता खातो वडापाव. हा सोलापूर बस डेपो आहे. तर आता आम्ही गाडीमध्ये जातो. आमची गाडी 6 नंबरला लागते. आम्ही जेवायला आलो हॉटेल न्यू गारवामध्ये आणि हा इकडे आमची गाडी आहे अक्कलकोट कल्याण. आणि आम्ही आता कुठे कुंभार गावात आहे, पुणे इकडनं 2 तास अजून रनिंग दाखवत आहे. आता थंबनेलसाठी जरा फोटो काढतो
आणि जेवण डिसेंट होतं, ठीकठाक बोलू शकतो. तर आता चला पुन्हा जेव्हा येतो तेव्हा हा ब्लॉग कंटिन्यू करतो. 4 आणि आम्ही पोचलेलो स्वारगेट बस डेपोला. म्हणजे आम्ही पुण्यामध्ये आता आलेलो आहे. इकडनं अजून 150-200 किलोमीटर मुंबई, म्हणजे कल्याणला आमची बस थांबणे. तर आता बघू, आमची बस आता पंक्चर झालेली आहे म्हणून आतमध्ये गेलेली आहे तिकडे. आता पंक्चर होऊन येईल तेव्हा हा ब्लॉग कंटिन्यू करतो. 1 तासापेक्षा पण जास्त झालं आणि फायनल गाडी आलेली आहे. आता स्वारगेटवरनं निघू आणि आता 4 तास लागेल आम्हाला पोचायला. तर चला. आता वाजले 8:30 आणि आम्ही आलेलो आहे पनवेल डेपोला. आम्ही 6:30ला पोचणं होतं, ते आता 8:30ला पोचलेलो आहे पनवेल डेपोला. आता इकडनं अजून 1-1.5 तास लागणार कल्याण पोचायला. तर आता आम्ही विचार करतोय की इकडेच बसला डिपोट करायचं, कारण की आता इकडनं आम्ही जाणार आता त्याला विक्रोळीला. तर बघू आता कसं. फायनली मी आता आलो घरी आणि काल रात्री ऑलमोस्ट मला 12 वाजले घरी यायला. आणि आता तुम्हाला शिवशाही बसचा मी रिव्ह्यू सांगणार आणि तिकीट फेअर सांगणार. तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला मी तिकीट फेअर सांगतो याची. तर आम्हाची टोटल कॉस्ट झाली किती, 2750 रुपीज. त्याच्यामध्ये 1100 आमच्या दोघांचे होते, माझे आणि पप्पांचे, आणि मम्मीच्या लेडीज कोटामुळे 550 रुपये मम्मीचे लागले. त्याच्या दुसऱ्याच्या नंतर 9-10 दिवसाच्या नंतर परत एक माझी अजून एक ट्रिप होणार. त्या ट्रिपसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईव्ह अपडेटसाठी माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा. इकडे कुठे ID येत असेल आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, नक्की तिकडे जाऊन फॉलो करा. आणि हा ब्लॉग मी काल एंड करायला विसरलो होता. हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करा. तर मी वाला परत नवीन ब्लॉगसोबत. थँक्यू सो मच वॉचिंग. बाय.